दुसरा प्रोग्राम. पहिला प्रोग्राम माझा बालगंधर्व रंगमंदिरमध्ये झाला होता. तिथे माझं तब्बल 75 मिनिट कथाकथन चालू होतं. पण माझं लक्ष समोर गेलं. एक माणूस असा पिस्तूल काढायचा, माझ्याकडे बघायचा, इकडे बघायचा, इकडे बघायचा. मी खूप घाबरलो. त्यांनी पण माझ्याकडे पाहिलं. मला, साहेब तुमचं कथाकथन चालू द्या, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला इथं कुणी आणले त्याला मी शोधतोय. इयत्ता 4थी मध्ये गुरुजी त्यांना सांगत होते मुलांनो, उद्या आपल्या वर्गामध्ये मोठे साहेब येणार आहेत, आपल्या वर्गात इन्स्पेक्शन होणार आहे. तरी मुलांनो, तुम्ही न घाबरता त्यांना परफेक्ट उत्तर द्या. सगळे मुलं म्हणाले, हो गुरुजी. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते साहेबांनी वर्गात पाय ठेवल्याबरोबर सगळ्यांनी वाकून नमस्कार केला. वा वा, साहेब खुश झाले. म्हणजे वा वा, तुमच्या वर्गातली मुलं खूप नम्र आहेत. गुरुजी पण खुश झाले. मग त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे. ज्याला प्रश्नाचं उत्तर येईल त्याने असा हात वर करायचा आणि मला उत्तर द्यायचं. सगळे मुलं म्हणाली, हो साहेब. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला, मुलांनो, माझ्या गाडीचं स्पीड ताशी 400 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? आता तुम्हीच सांगा मंडळी, याला काय अर्थ आहे का? वयाचा आणि स्पीडचा काय संबंध आहे का? सगळी मुलं गप्प बसली, कोणीच काय बोले ना. ते गुरुजी पण गप्प बसले. पण त्या वर्गामध्ये एक हुशार विद्यार्थी होता, त्याचं नाव अजित नहार. अजित नहार उभा राहिला. म्हणले, गुरुजी साहेब, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, सांग. म्हणले, माझं वय किती? अहो सोपं आहे. काय आहे, माझ्या शेजारी एक तरुण मुलगा आहे, त्याचं वय आहे 22, तो आहे अर्धवट, हाफमॅड आहे. मग मी कॅल्क्युलेशन केलं, त्याचं वय 22 आणि तो हाफमॅड, याचा अर्थ तुमचं वय नक्कीच 44. विनोद गांधी इयत्ता 5वी मध्ये शिकत होते. तर त्यांना एक वाईट सवय होती, आठवड्यातून एक तरी दांडी मारायचे. वर्गात जायचाच नाही तो, एक तरी खाडा करायचा. पण एक दिवस गंमत झाली, तो सोमवार आणि मंगळवार 2 दिवस शाळेत गेलाच नाही. बुधवारी मात्र गुरुजींनी त्याला उठवलंय, विनोद उभा राहा, मला सांग, तू 2 दिवस शाळेत का नाही आला? अहो गुरुजी, त्याचं काय आहे, मी माझ्या आईने माझी पॅन्ट, माझी हाफ पॅन्ट जाड कापड, आणि माझ्या आईने ती रविवारी धुवायला टाकली. आता हे पावसाळ्याचे दिवस, सोमवारी माझी काही पॅन्ट वाळली नाही. आता तुम्हीच सांगा, ओल्या पॅन्टमध्ये मी कसं शाळेत येऊ? म्हणून मी सोमवारी शाळेत नाही आलो. बर, मग तू मंगळवारी का नाही शाळेत आला? अहो गुरुजी, काय झालं, मी निघालो होतो शाळेत यायला, रस्त्यात तुमचं घर आहे, त्या घराजवळ त्या तारेवर एक पॅन्ट वाळवलेली मी पाहिली. म्हणले, ही तर गुरुजीचीच पॅन्ट आहे. मी हात लावला, पाहिलं तर ती ओली पॅन्ट आहे. म्हणले, मग आज गुरुजी पण शाळेत येणार नाही, म्हणून मी नाही आलो. एक 80 वर्षाचा म्हातारा, अतिशय तिरसट, गावात त्याचं कोणाशी पटायचं नाही, घरी पण कटकट घालायचा. आणि तो माणूस देवाघरी गेला. त्याचं वय 80, पावसाळ्याचे दिवस होते. ती अंत्ययात्रा निघाली. ती म्हातारी 75 वर्षी तिच्या प्रेताच्या मागे गेले, पुढं गेले 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 आणि ते स्मशानभूमी आली. तिथे एक गेट होतं. आता पावसाळ्याचे दिवस, आणि त्या गेटच्या तिथे त्या खांदेकराचा पाय असा घसरल्यावर ते प्रेत पडलं खाली, आणि तो म्हातारा जिवंत झाला. सगळे म्हणले, अरे म्हातारा जिवंत झाला, म्हातारा जिवंत झाला. ती म्हातारी पण म्हणली, म्हातारा जिवंत झाला, आता झाला जिवंत. म्हणले, चला त्याला घरी घेऊन. त्याला घरी घेऊन गेले. आणि विशेष म्हणजे तो वर्षभर टिकला. वर्षानंतर त्याच पावसाळ्याच्या दिवसात तो गचकल्यानंतर मग सगळे म्हणाले, आता चला प्रेतयात्रा काढू. प्रेतयात्रा निघाली. ती म्हातारी परत 75 वर्षी त्याच्या मागे ती प्रेतयात्रा निघाली आणि त्या स्मशानभूमीच्या जवळ आली. त्या गेट जवळ आल्याबरोबर म्हातारी ओरडली, अरे बाबा, आता तरी त्याला घेऊन जा व्यवस्थित, नाही तर म्हातारा परत. पंकज भाई ह्यांना आहे ना कुत्र्याची भयंकर ॲलर्जी. कुत्रं पाहिलं की त्यांचं डोकं फिरायचं. एक दिवस गीता भाभींनी काय केलं, एक कुत्रं छान असं पाहिलं आणि ते घरी म्हणलं त्याला पाळायचं, म्हणून ते घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर पंकज भाई आले घरी. त्याने पाहिलं गादीवर कुत्रं बसले. त्यांचं डोकं फिरलं. त्यांनी एक पोतं घेतलं, त्या कुत्र्याला त्या पोत्यात घातलं, गाठ मारली आणि स्कूटर घेऊन ते निघून गेले. म्हणले, आता ह्याला कुठले तरी लांब सोडू, मग ते घरी परत येणार नाही. आणि मग त्यांनी काय केलं, त्या कुत्र्याला नेल्यानंतर एका 4थ्या गल्लीमध्ये ते गाठ सोडली आणि त्या कुत्र्याला सोडून दिलं.
कुत्रं पळून निघून गेलं. निघाल्यानंतर परत पंकजभाई घरी आले. पाहतात तर ते कुत्रं यांच्या आधी घरी. आता ते मात्र खूप जाम वैतागले. म्हणजे आता ह्याला असं नाही उपाय, ह्याला असं जंगलामध्ये नेऊन सोडू. परत त्यांनी त्याला पोतात घातलं, गाठ मारली आणि स्कूटरच्या पुढे ठेवलं आणि 5-6 किलोमीटर गेले. गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये त्या कुत्र्याला ते असं खांद्यावर घेऊन ते पोतं घेऊन गेले आणि आज जंगलात गेले 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 असं बरंच पुढे गेल्यानंतर त्याने ते आता म्हणले ह्या कुत्र्याला रस्ता सापडणार नाही आणि हा काय घरी आपल्या येणार नाही, म्हणून त्याला तिथं सोडलं. कुत्रं पळून गेलं. अर्धा पाऊण तास झाला ते चालत होते. त्यांनी गीता भाभीला फोन केला. अगं ते कुत्रं आले का? हा म्हणले आलंय. मग काम कर, तू त्याला ताबडतोब घेऊन ये. त्याला ताबडतोब घेऊन ये. का? अगं म्हणले मीच रस्ता चुकलोय. आता आपले सुनील भाई शहा, आता त्यांचे गुबगुबगीत गाल, पण त्यांचं आता वय झालं हो, 85 वय झालं. आणि मग त्या काय सांगायचं तुम्हाला, ते एकतर ते जे राहायचे आकुर्डीला, तर आकुर्डीमध्ये त्यांना राहून कंटाळा आला होता. म्हटलं आता या शहरात नको राहायला, आपलं जे गाव आहे पेठ तिथे जाऊ राहायला. आणि मग काय केलं त्यांनी, ते गेल्यानंतर त्यांची अशी दाढी ओढलेली. आता वय झाल्यामुळे त्याच्या गालाला खड्डे पडलेले. आता त्यांचा असा अवतार पाहिलं. ते म्हणले आता आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, ते सरळ गेले न्हाव्याकडे. न्हाव्याला म्हणले माझी दाढी कर. न्हावे त्यांच्या तोंडाकडे पाहिलं. अरे तुमच्या इथे गालाला खूप मोठे खड्डे पडलेत, मग काय करायचं? ते म्हणले माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या न्हाव्याने खिशात हात घातला, एक गोटी काढली बाहेर. ते म्हणले ही गोटी अशी तोंडात धरा म्हणजे तुमची दाढी गुळगुळीत होईल. म्हणले ठीक आहे, आयडिया चांगली म्हटले. मग त्यांनी ती गोटी तोंडात धरली, दाढी खूप छान झाली. ते खुश झाले. पण सुनील भाईला शंका आली. का हो म्हणले, तुमच्याकडे अशी खूप म्हातारे येत असतील, मग तुमच्याकडे गोट्या पण खूप असतील. नाही नाही म्हणले माझ्याकडे एकच गोटी आहे. ते सुनील भाईला मळमळायला लागलं. मग त्यांनी परत प्रश्न विचारला, का हो पण समजा एखादा म्हातारा तुमच्याकडे आला आणि समजा ती गोटी त्यांनी तोंडात धरली आणि ती चुकून गिळली, तर तुम्ही काय करताय? अहो म्हणलं तुम्हाला काय सांगायचं? तो न्हावी हसला. तो म्हणला अहो साहेब, कालच रात्रीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. काल एक म्हातारा माझ्याकडे आला होता आणि तो म्हातारा आला, त्याला मी सांगितलं अशी गोटी धर. त्याने गोटी धरली, पण तो काय झालं, तो बोलण्याच्या गडबडीत ती गोटी त्याने गिळली. आणि म्हणले तो म्हातारा प्रामाणिक, त्याने काय ही सकाळी गोटी आणून दिली. नयन भाई आणि दीपा भाभी असे फिरत 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 चालले होते. तर नयन भाईला एक सुंदर तरुणी दिसली. काय सुंदर तरुणी आहे. आता नयन भाईचं लक्ष त्या तरुणीकडे गेलं. त्यांनी गीता भाभी त्यांनी त्यांच्या मिसेसला सांगितलं, अगं समोर बघ ती तरुणी, 2 तरुणी एक सारख्या दिसतात. ते म्हणले अगं अरे तिथे एकच तरुणी आहे, तू 2 काय म्हणते? चला म्हणले तुमचं काहीतरी असतं. परत पुढे गेले, समोरून 2 म्हशी येत होत्या. म्हशी पाहिल्या आणि नयन भाई म्हणले अगं समोरून 4 म्हशी येतात. आता मात्र त्या भाभींचं डोकं फिरलं. ते म्हणले नक्की यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ते मग काय म्हणले, ते म्हणलं असं करू, मग आपण एक काम करूयात, आपण आपले जे फेमस डॉक्टर आहेत डोळ्याचे, संजय कासवा, हे डोळ्याचे स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे आपण जाऊ. मग त्यांनी ठरवलं आणि ते गेले. तर संजय भाई असेच त्या बसले होते ओपीडीमध्ये. हे 2 जण आले. संजय भाईच्या पुढे 2 खुर्च्या होत्या आणि हे 2 जण त्या खुर्चीवरून बसले. आणि मग भाभींनी सांगितलं, अहो असं असं यांना सगळं डबल दिसते. एक तरुणी दिसली, म्हणले 2 आहेत. 2 म्हशी होत्या, म्हणले 4 आहेत. बघा म्हणले यांना काय झाले. ते संजय भाई हसले. हो म्हणले हा किरकोळ आजार आहे. म्हणले ह्या किरकोळ आजाराकरता तुम्ही 4 जण का आलाय? आपले आपले कमलेश भाई ते म्हणले की आता आपल्याला एक चांगली अशी मस्तपैकी एक पतसंस्था काढायची. आणि मग त्यांनी ठरवलं आणि एक मस्तपैकी अशी चांगली बिल्डिंग भाड्याने घेतली. आणि मग ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी त्या सगळ्या बिल्डिंगला टायर बांधले. सगळीकडे टायर बांधले. सगळे लोक यायचे म्हणजे काय टायर बांधलेत. आणि मग आपल्या अनुषा त्यांनी उद्घाटनाच्या दिवशी डेअरिंग केलं. आणि पंकज भाईला म्हणले, का हो पंकज भाई, तुम्ही हे पतसंस्थेचं उद्घाटन आहे, तुम्ही हे टायर का बांधलेत? पंकज म्हणले त्याचं काय आहे, ही आहे पतसंस्था, उद्या बुडू नये म्हणून मी टायर बांधले. एक चिंचवडकर पिंपरीकराला म्हणाला,
एक चिंचवडकर पिंपरीकरांना म्हणाला, अरे तुझ्या मुलीचं नाव तू श्यामला का ठेवलं? तो म्हणाला, त्याचं काय आहे, ती मुलगी सावळी आहे, माझी मुलगी सावळी आहे म्हणून श्यामला ठेवलं. बरं झालं, तो चिंचवडकर पिंपरीकर म्हणाला, बरं झालं तुझी मुलगी जर गोरी असती तर तिचं नाव तू गोरीला ठेवलं असतं. दोन शेजारी अगदी त्यांचं कट्ट म्हणजे एकमेकाचं पटतच नव्हतं, हाड वैर होतं त्यांचं. पण एका शेजाऱ्याला 10 लाखाची लॉटरी लागली. लागल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो जो त्याचा वैरी होता त्यांनी फटाके वाजवले. सगळे म्हणले, अरे ह्याचं तर एवढं क्रॉसिंग आहे आणि हा फटाके वाजवतोय. मग तिथं एक जण गेला, म्हणलं का रे तू फटाके का वाजवतोय? अहो त्याचं काय आहे, त्याला लॉटरी लागली बरोबर आहे, पण त्याला 2 दिवस झाले ते तिकीट सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवतोय. प्रियंका भाभी एकदा धावत गेल्या पोलीस स्टेशनला गेले. साहेब म्हणले, साहेब म्हणजे काय झालं? अहो काय नाही, माझे पती वांगी आणायला गेले, 4 तास झाले अजून आले नाहीत. ते इन्स्पेक्टर हसले. मग ते आधी प्रियंका म्हणले, मी काय करू आता, 4 तास झाले ते आले नाहीत, मी काय करू? ते हसले, म्हणले काय नाही, आज तुम्ही बटाट्याची भाजी करा. आता एक ठिकाणी असं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानामध्ये सगळे आपले डायमंड असे बसले होते. तर तो व्याख्याता म्हणाला, हे पहा, जे बायकोचं ऐकतात त्यांनी सगळ्यांनी उजव्या बाजूला बसा. सगळे पटपट आपले डायमंड मेंबर उजव्या बाजूला बसले. उजव्या बाजूला बसल्यानंतर अशोक भंडारी हे ग्रस्त डाव्या बाजूलाच बसले. तर त्या सगळ्यांना त्या जो व्याख्याता होता त्याला कौतुक वाटलं. अरे वा, म्हणजे तुमच्या डायमंड ग्रुपमध्ये एक तरी असा माणूस आहे की तो बायकोचं ऐकत नाही. ते खाली उतरले, त्याच्या जवळ गेले, म्हणले शाबास, अरे वा, एक तरी माणूस असा आहे की तो बायकोचं ऐकत नाही. ते भंडारी म्हणले, अहो साहेब तुमचा गैरसमज होतोय. माझ्या बायकोनी मला सांगितलंय, एकदा व्याख्यानाला बसले की तिथून उठायचं नाही. किरण भाई गवळ्याचा महिन्याचा हिशोब करतात आणि त्याला एक चेक देतात. म्हणले, हा घे तुझा महिन्याचा हिशोब. तो गवळी चेक पाहतो आणि खाटकन असा खाली आपटतो. तर ते किरण भाई म्हणतात, का रे तू चेक का आपटला? नाही म्हणले, मी बाउन्स होतं का पाहिलं. एकदा असाच एक भंगारवाला ओढतो, भंगार आहे का भंगार? तर त्यांनी ते राजेंद्र कर्नावट यांचं दार वाजवलं. कल्पना भाभींनी दार उघडलं. तो भंगारवाला म्हणला, अहो तुमच्याकडे काय भंगार आहे का? कल्पना भाभी म्हणल्या, ते बाहेर गेले, थोड्या वेळाने या. कामेश भाई आणि दीपक डागा यांची खास मैत्री. इतकी मैत्री की ते एकदा असेच फॉरेनला गेले, 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले आणि एका ठिकाणी ते दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले. म्हणजे आज आपण जेवायला जाऊ. दोघं जण जेवले. जवळजवळ आता 5 स्टार हॉटेल म्हटलं तर 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांचं जवळजवळ 2500 रुपये बिल झालं. 2500 बिल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग कामेश भाई म्हटले, बिल मी देणार. त्याच्यानंतर दीपक भाई म्हटले, बिल मी देणार. दोघांची भांडणं झाली. आता 5 स्टार हॉटेल म्हटल्यावर सगळेजण तिथं गोळा झाले. म्हणजे यांचं काय चाललंय, काय प्रेम आहे दोघांचं एकमेकावर. हा म्हणतो बिल मी देणार, तो म्हणतो बिल मी देणार. आणि मी तिथं 5 स्टार हॉटेलमध्ये होतो. मी असं जवळ गेलो आणि पाहिलं तर कामेश भाईचा हात दीपक भाईच्या खिशात होता, दीपक भाईचा हात कामेश भाईच्या खिशात होता आणि ते म्हणत होते बिल मी देणार. अशी यांची मैत्री. आता शाळेमध्ये व्याकरणाचा तास होता. मुलांना त्या गुरुजींनी शिकवलं, लिंग वगैरे सगळं शिकवलं. तर ते आपले दिलीप खेमसरा यांना म्हणले, तू उभा राहा, आता मी जे शिकवलंय तर तू सांग लिंग किती? ते म्हणले 3. म्हणले कुठले? म्हणले एक स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. तर असं सांगितल्यानंतर मग ते म्हणले, सांग मला उदाहरण सांग. तर ते म्हणले, बा तो फळा म्हणजे पुल्लिंग, ती शाळा म्हणजे स्त्रीलिंग आणि हे मास्तर म्हणजे नपुंसकलिंग. तर मित्रांनो, राम राम, जय जय.